सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वरकटणी गावातून मेंढरं घेऊन जाणाऱ्या बारामतीमधील मुढाळे आणि वडगाव निंबाळकरच्या धनगर बांधवांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। फक्त मोकळ्या पडीक रानात मेंढरू गेलं या किरकोळ कारणावरून एका वयस्कर आजीचं डोकं फोडलं असून एका तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे। झालेल्या मारहाणीत त्याचा हात मोडल्याची माहिती मिळते। अंजनगाव प्रकरणानंतर काही समाजकंटकांनी धनगर बांधवांना धमक्या दिल्या होत्या आणि त्याच रागातून हा पूर्वनियोजित हल्ला केल्याचा आरोप होत आहे। या हल्ल्यामागचे काही विशिष्ट नावं समोर येत असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला असून पीडितांना न्याय मिळाला नाही तर अंजनगावप्रमाणे करमाळ्यातही ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी गृह विभागाची असेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। या घटनेमुळे मेंढपाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। मेंढपाळ बांधवांवरील हल्ल्याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।